नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। दुसरी बैठक संपन्न। कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर शिक्कामोर्तब होण्याचे मिळाले संकेत। माननीय मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिले आदेश। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणे आणि जुलैपासून वाढीव महागाई भत्ता देण्यावर कोणतीच चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र सदर बैठकीत इतर लाभांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आलेली आहे। तसेच सदर बैठकीअंती विविध मागण्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही माननीय मुख्य सचिव यांनी संबंधित विभागांना दिलेले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित केल्याप्रमाणे आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची मागणी करण्यात आली होती। माननीय मुख्य सचिव यांनी सांगितले की याबाबत वित्त विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। शासन शुद्धीपत्रक फरवरी 2024 मध्ये सुधारणा करून शासकीय अधिकाऱ्यांना 3 लाभांच्या 10, 20, 30 ची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी 5400 ची मर्यादा काढून आता निवड सूची तयार करून फक्त 25% पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीच्या पदाचा लाभ घेण्याबाबत मागणी केली असता सविस्तर अहवाल तपासून कारवाई करण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। याशिवाय सेवानिवृत्ती उपदानाची सध्याची 14 लाख रुपये ही कमाल मर्यादा वाढवून केंद्र शासनाच्या धर्तीवर 20 लाख रुपये इतकी करण्याबाबत वित्त विभागाकडून कारवाई सुरू असल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे। निवृत्तीवेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी हा 15 वर्षाऐवजी 12 वर्ष केंद्र शासनाच्या धर्तीवर करण्यात यावे आणि त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। राज्य शासकीय कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत सदर योजनेत समावेश असून आता योजनेच्या लाभासाठी आभा कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या। नमस्कार।